नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे झाले आहे? पटना येथे झाले आहे। संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिती योजना सुरू करण्यात आली आहे। महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे? महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा फ्रान्स हा देश जगातील पहिला देश ठरला आहे। देशातील आयुष रुग्णालयाची एकूण संख्या किती आहे? देशातील आयुष रुग्णालयाची एकूण संख्या 3844 एवढी आहे। महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 2023-24चा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 2023-24चा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार उदयन मीमांसक यांना जाहीर झाला आहे। थॉमस शुल्योक यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? थॉमस शुल्योक यांची हंगेरी या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे। महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील हळदीला देशाच्या इतिहासातील सर्वाधिक किती रुपये क्विंटल दर मिळाला आहे? महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील हळदीला देशाच्या इतिहासातील सर्वाधिक 41,101 रुपये क्विंटल दर मिळाला आहे। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात किमान किती दिवस रोजगार पुरवण्यात येतो? किमान 100 दिवस रोजगार पुरवण्यात येतो। डॅप्सोन सल्फोन ही औषधे खालीलपैकी कोणत्या रोगावर वापरली जातात? डॅप्सोन व सल्फोन ही औषधे कुष्ठरोगावर वापरली जातात। पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? पाणी शुद्धीकरणासाठी तुरटी हा पदार्थ वापरला जातो। अन्नपचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या कोणत्या भागात असतात? अन्नपचनाचे काम करणारे अवयव शरीराच्या उदरपोकळी या भागात असतात। क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे। युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने 15 ऑक्टोबर हा दिवस टिंबटिंब यांचा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने 15 ऑक्टोबर हा दिवस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। थय्याम हा प्रसिद्ध विधी संबंधीचा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? केरळ या राज्यातील आहे। अमेरिकेत सर्वप्रथम एड्स रुग्ण 1981 मध्ये आढळला होता, तर भारतामध्ये तामिळनाडू या राज्यात टिंबटिंब या वर्षी सर्वप्रथम एड्स रुग्ण आढळला, तर भारतामध्ये तामिळनाडू या राज्यात 1986 या वर्षी सर्वप्रथम एड्स रुग्ण आढळला होता। कोणती महानगरपालिका राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे? पुणे महानगरपालिका राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे। प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे खालीलपैकी कोणी लिहिलेले पुस्तक आहे? प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे R.K. नारायण यांनी लिहिलेले पुस्तक आहे। दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? दुधवा नॅशनल पार्क उत्तर प्रदेश या राज्यात आहे। जगातला पहिला
कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता होता? जगातला पहिला कृत्रिम उपग्रह स्पुतनिक 1 रशिया होता. सामान्य तापमानाला खालीलपैकी कोणता धातू द्रव स्थितीत असतो? सामान्य तापमानाला पारा हा धातू द्रव स्थितीत असतो. ओरिजिन ऑफ द स्पेसीज या ग्रंथाचे लेखन कोणी केले? ओरिजिन ऑफ द स्पेसीज या ग्रंथाचे लेखन चार्ल्स डार्विन यांनी केले. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्दाची जात आहे गुणविशेषण. पुढीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता? सामान्य रूप न होणारा शब्द आहे कवी. ए आणि अ हे 2 स्वर सोडले तर वर्णमालेतील इतर स्वर कोणत्या भाषेतून आलेले आहेत? संस्कृत या भाषेतून आले आहेत. नादो महानोरांचा काव्यसंग्रह उत्तम आहे म्हणून शासनाने पुरस्कार दिला. वाक्याचा प्रकार ओळखा. संयुक्त वाक्य. किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या. या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? या वाक्यातून लक्ष्यार्थ हा अर्थ व्यक्त होतो. खुर्चीवरून उठ या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय वापरलेले आहे? गत्यर्थवाचक या प्रकारचे शब्दयोगी अव्यय वापरले आहे. अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शवली जाते? अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा वैकल्पिक द्वंद्व समास या समासात दर्शविले जाते. महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. या वाक्यातील सूप वाजले या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. योग्य अर्थ आहे यशस्वीरित्या शेवट होणे. रेग्युलेशन या शब्दासाठी मराठीत रूढ असलेला अर्थ कोणता? मराठीत रूढ असलेला अर्थ आहे विनिमय. निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज. हे वाक्य कोणत्या प्रकारच्या काळात येते? हे वाक्य भूतकाळात येते. वनश्री सभोवार नटली होती. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? रीतिवाचक. शेतकऱ्याच्या समस्येवर अनेक जणांनी व्यर्थ बडबड केली या अर्थासाठी योग्य वाक्प्रचार कोणता? या अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार आहे एरंडाचे गुऱ्हाळ गाळणे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.